सध्या नांदगाव तालुक्याला भीषण पाणी टंचाई भेडसावत असताना ज्या माणिकपुंज धरणावर तालुक्याची भिस्त आहे, नांदगाव शहरातील भिस्त या माणिकपुंज धरणावर अवलंबून आहे. तिथे नांदगाव नगर परिषद पाणी पुरवठा विभाग यांच्या कर्मचारी कायमस्वरूपी येणे जाणे करतात. यांच्या लक्षात ही बाब आली नाही का माणिकपुंज धरणातून पाणी पुरवठा सुरळीत राहावा यासाठी कोणीही प्रयत्न केलेला दिसत नाही. सध्या जलसंपदा विभागाच्या आशीर्वादाने मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी सुरू आहे. आज ही परिस्थिती आहे तर भविष्यात उन्हाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात येत आहे. दुष्काळी भाग असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी चोरी केली जात आहे. त्यात जलसंपदा माणिकपुंज विभाग सहाय्यक अभियंता दिलीप काळे यांनी संबंधित शेतकरी बांधवांना 28/2/2024 रोजी नोटीस बजावली होती आणि 8 दिवसापूर्वी शेतकरी बांधवांना तोंडी बजावले होते. याकडे कुणाचेही लक्ष कसे नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर याबाबत संबंधित माहिती घेतो मग कळवतो असे उडाउडीची उत्तरे दिली जात आहे. याकडे जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाने लक्ष घालावे व दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. धरणावरील संपूर्ण मोटरी नांदगाव तहसीलदार यांच्या आदेशाने जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्राविषयी बोलताना नांदगाव तहसीलदार सुनील सौंदाने यांनी अधिक माहिती दिली. बघूया सविस्तर. सध्या नांदगाव तालुक्यामध्ये 47 गावं आणि 222 वाड्या पाडेवस्ती 49 टँकर चालू आहेत आपल्याकडे. तर तालुक्याला प्रचंड पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये माणिकपुंज धरणावर जे पाणी आहे त्या पाण्याच्या माध्यमातून आम्ही तालुक्याला पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलेलं आहे. परंतु आमच्याकडे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या की शेतकऱ्यांचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात चालू असल्यामुळे ते पाणी संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत तालुक्याला पुरेल असं वाटत नाही. म्हणून आज पोलीस विभाग, महसूल विभाग, त्यानंतर ग्रामविकास, MSCB आणि माणिकपुंज धरणाचे कार्यकारी अभियंता असे सर्व पथकासह आज रोजी आम्ही इथे कारवाईसाठी आलेलो आहोत आणि आता ज्या लोकांचा अवैध उपसा चालू होता त्यांच्या मोटारी जप्त करायची कारवाई करीत आहोत. लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे.